हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी. आता आम्ही आज आलो वजेश्वरीवरून. वजेश्वरी आणि गणेशपुरी करून आलो. तर तिकडे खूप गरम आहे खूपच. आणि येते वेळी आम्ही आंबे घेऊन आलो. हे बघा छान आहेत आंबे. असे आंबे आणले आणि गवती चहा आणला आणि काजू पण आणले 20 रुपयाचे. हे आंबे गावठी आहेत. आम्ही अगोदर खाल्ले, घेतले 1 किलो. त्याच्यानंतर आम्ही तिथे बसून खाल्ले रूमवरती जाऊन. खूप आवडले आम्हाला. मग परत घेतले. म्हटलं घरी जाऊन खाऊया. आणि मस्त कडक आंबा, एवढा काही जास्त पिकलेला नाही, काही नाही. आणि पूर्ण रसाळ, पूर्ण त्याचं ते गर आहे ना सगळं येतं, बाट्याला काही राहत नाही. एवढा छान आहे आंबा, आवडला आम्हाला. मग मी येतेवेळी घेऊन आली माझ्यासाठी. आणि हा एवढा गवती चहा आपल्या मुंबईमध्ये पण मिळत नाही, तिकडून मी घेऊन आले. सुगंध आणि चहा पण झाला आमचा ह्याचा करून. पण काळ्या चहामध्ये प्याल ना तर खूप छान लागते, मस्त. तुम्हाला जर अशी गावठी चहा भेटली तर घ्या आणि तुम्ही माझ्यासारखा चहा करून बघा. म्हणजे एकदम हे काळा चहा. रेड लेबल बुक्की वापरायची नाही काळ्या चहाला, त्याला वास येतो. रेड लेबलचा सोसायटी चहा असतो ना तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा गवती चहा टाकायचा. आणि जर तुम्हाला अद्रक आवडत असेल चहामध्ये तरी अद्रक पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये, तरी पण छान लागते. आता हिला ना मी छोटे छोटे पीस करून ठेवून देते आणि मग 2-2 तुकडे टाकायचे त्याच्यामध्ये. हे गवती चहाचं. आमच्याकडे याला चहाची पात बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात? गवती चहा बोलतात की चहाची पात बोलतात? हे आमच्या आईकडे पहिलं खूप असायचं. हे बघा, हे असं मी ना तुकडे करणार आहे याचे. दिदे मला ते एक चालन दे गं इकडे, आणि ते काजू पण दे इकडे. ते काजूला ना उकडवून तिखट मीठ लावून खायचं, छान लागतं. हे बघा, असे ना मस्त तुकडे करायचे, जे कैचीने. हाताने कापायला गेलात, तोडायला गेलात तर कापतील हात, आणि लगेच कापल्या जातं ते आपलं भाताचं धान कसं असतं आपण तसं आहे ते. जर लगेच कापलं जातं हाताला थोडं तरी गेलं ना लगेच चीर जाते. आपल्या स्किन जर पातळ असते ना आणि हे कडक असतं, थोडं तरी लागलं तरी झोंबतं ते. हे असे छोटे छोटे पीस करून ठेवले ना, त्यांना धुवायचे, सुकवायचे आणि बर्नीत घालून फ्रीजमध्ये ठेवायचे. चांगली राहते चहाची पात. आणि तुम्हाला कुणाकुणाला गावठी आंबे खायला आवडतात हापूसपेक्षा? माझ्यासारखं कोण आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला हापूसच्यापेक्षा रायवली आंबा खायला खूप आवडतं. गावठी आंबा चुपून खायला आवडतं. ते कापून खाण्यात आणि चुपून खाण्यात खूप मजा येते. म्हणून मी चुपण्याचे आंबे लगेच घेतले तिथे. जाऊ दे, जास्त भेदभाव करत नाही बसले, पण तिने 150ने दिलं, आवडलं मला. ह्या पद्धतीने अशी कापून घ्यायची आपण आणि तिला धुवायची. पण किती स्वच्छ आहे बघा. आपल्या मुंबईमध्ये जसं तसे डाग पडलेले असतात, भरपूर पाणी ओतलेलं असतं, तसं नाही. छान आहे. पिशवीमध्ये ठेवले. म्हटलं आमच्याकडे आज पाणी नाही आहे, असं ठेवून येते, नंतर धुवू आपण तिला. पाण्यातनं काढून घेऊया. आणि शेंडे जे काळे पडले होते ते मी टाकून देते. आणि परत काय भेटलं माहिती आहे का? एवढं मोठं नारळ त्या गार्डनमध्ये आम्ही गेलो होतो आणि वरून पडला तर आम्ही बॅगमध्ये टाकला, त्याला घेऊन आलो इकडे. मस्त मोठाचे मोठा आहे, पण स्वतःहूनच तो पडला. आम्ही काही नाही, आम्ही तिथे कोण नव्हतो आणि काही केलं पण नाही. प्रसाद आहे बाबाचा, जय बाबा की. गार्डनमध्ये तिथे बसलो. आमचा रूमचं टायमिंग संपलं होतं म्हणून आम्ही रूम लगेच खाली केलं. म्हटलं जेवायचं आहे आपल्याला, तर मग आम्ही त्या गार्डनमध्ये जाऊन बसलो, जरा मजा केली आणि फोटो वगैरे काढले. तर हा एवढ्यात पडला. तिथे पडल्याच्यानंतर मग मी त्याला पटकन उचललं आणि माझ्या बॅगमध्ये टाकलं आणि घेऊन आले गणेशपुरीवरून. म्हणजे या समोसा खायला. समोसा आला आहे आणि येते वेळी काजू पण आणले. हे काजूला तर लाल मसाला आणि मीठ लावायचं आणि खायचं,
बी सकट दिला होता तुला. तो कुठला नाका? अंबाडी नाका आहे ना. अंबाडी नाक्याच्या ब्रिजच्या खाली बसले होते. या 4 काजू 20 रुपयाला दिला तिने. पण चांगले आहेत बघा, मस्त कडक आहेत, ताजे ताजे काढलेलेच असे. एवढे असं दबलेले नाहीत, चिमलेले नाहीत, काही नाही, चांगले वाटत आहेत. आणि ते बी पण दिलं त्याला बघा. भूक लागले, आम्ही समोसा खातो, तुम्ही पण या समोसा खायला. हे बघा, हा समोसा आहे ना, मीठ ह्याच्यामध्ये ना, बाहेरच्या पिठामध्ये पण मीठ टाकलेलं असतं. खूप छान लागतो तो खायला, चवीला. म्हणून आम्ही आवडीने घेतो. भले तो दारावर येतो तरी चालेल. हरिओममधला किंवा बाहेरचं खाण्यापेक्षा हे खूप छान लागतं. आणि त्याला पिठामध्ये पण मीठ असतं, खूप चव असते त्याला. मला तर आवडतं ते खायला. समोसा खायला मी पण खाते. मस्त 50 रुपयाचा हे आहे नारळ. एवढा मोठा 50 नारळ ना. तर इथं मस्त मध्ये चिर आहे, मस्त फोडलं त्याला, सोडून निघेल. त्याला मी उद्या फोडून, आता नाही फोडून. मला कसं वाटतं माझा व्हिडिओ, मी आंबे आणले तेही दाखवले तुम्हाला, गावठी चहा आणले तेही दाखवले. कसं वाटलं व्हिडिओ ते सांगा मला. गावठी आंबे खायला पण आपल्याला आवडतात तेही सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही तर बघितलंच असेल, मी टाकलेलाच आहे, तो पण बघा, त्याला प्रतिसाद द्या, फॉलो करा मला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी तर मागच्या वेळेला बोलले होते की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीत का, तुम्ही कोणी लाईक करत नाही किंवा काही, म्हणजे बघून सोडून देतात. असं असं फेकल्यासारखं वाटतं, म्हणजे असं वाटतं की यांनी काय असं फेक टाकलं आहे असं वाटतं. तर तुम्ही लाईक करा. आवडत नाही असेल तर सांगा मला, मग तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडत नाहीत, आम्ही काय तुमचे व्हिडिओ बघणार नाही किंवा लाईक करणार नाही. आणि ज्यांना आवडेल त्यांनी मला लाईक करून कमेंट करून सांगा की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहे, काही बोला, मावशी बोला, काकी बोला, काही बोला, चालेल बोला. मी आजी पण आहे या वयामध्ये, त्याच्यामुळं मला काही फरक नाही पडणार तुम्ही काही बोलत त्याचं. तर आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. बाय बाय. आणि हा नारळ बाबांचा प्रसाद भेटला मला, छान ते मी घेऊन आले गणेशपुरी. हसायला येतं मला. आणि मी बॅगमध्ये भरलं ना, माझी मुलगी मला म्हणते बॅगमध्ये भरलं गपचूप असं. तर बाय बाय.